मी नेहमी असा प्रयत्न करत असते की आपण आपल्या लहानपणी आपण आजीच्या आईच्या हातच्या पारंपरिक पद्धतीच्या काही भाज्या खाल्लेल्या असतात ज्या की त्या आठवणीत असतात। तर तशाच काही पारंपरिक पद्धतीच्या भाज्या मीही घरामध्ये नेहमी म्हणजेच कधीतरी बनवत असते, का तर आपल्याही मुलांना त्याची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्याही आठवणीत राहाव्यात। तर अशीच आजची रेसिपी डाळ मिरचू अगदी पारंपरिक पद्धतीनुसार बनवणार आहोत। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी 1 वाटी चणा डाळ पाण्याने स्वच्छ 2 ते 3 वेळेस धुवून रात्रभर भिजत ठेवायची किंवा 2 ते 3 तासासाठी सुद्धा भिजू घातली तरीही छान भिजली जाते। रात्रभर भिजू घातल्याने इथे बघू शकता डाळ मस्त भिजलेली आहे। अशी डाळ भिजली की ह्याला शिजायला फार वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते। तर इथे मी गॅसवर पॅन गरम होण्यास ठेवलाय। मिरचू बनवण्यासाठी इथे मी 3 चमचे तेल घेतले। आता ह्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, बारीक कापून सुद्धा घेऊ शकता। 1 वाटी हिरवी मिरची बारीक कापून घेतले। मिरची पहिल्यांदा तेलामध्ये चांगली शिजून घ्यायची। कमी तिखटाची ही मिरची आहे। आता ह्यामध्ये 1 चमचा मीठ मात्र चवीनुसार टाकायचे। तर इथे मी 2 मोठे कांदे बारीक कापून घेतलेत। कांदा मात्र मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे। थोडेसे हिंग टाकायचे। तर इथे बघू शकता कांदा आपला चांगला मऊ शिजलेला आहे, म्हणजेच गुलाबी रंग येईपर्यंत शिजवून घ्यायचे। आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून एक वेळेस हलवून घ्यायचे। तर आता ह्यामध्ये ही डाळ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे। इथे मी डाळीतील पाणी काढून अशा छोट्याशा चाळणीत पाणी नितळण्यास ठेवलेलं होतं। तर पहा डाळ मस्त मिक्स करून झालेली आहे। आता वरून 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा जाडसर कूट करून घेतलाय, तोही टाकून एक वेळेस मिक्स करून घ्यायचे। तर पहा छानपैकी मिक्स करून झाले, तेही मंद गॅसवरतीच करून घ्यायचे। बघूनच लक्षात येत असेल की ही डाळ मिरचू अगदी अमेझिंग होणार आहे। आता ह्यावर झाकण ठेवून 5 मिनिटासाठी एकदम लो गॅसवरती शिजायला ठेवायचे। इथे मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही, हवं तर वरून पाण्याचा शिंतोडाही मारून ठेवू शकता। जर जास्तच कोरडं वाटत असेल तरच, नाहीतर आवश्यकता नाही। पण इथे मी तेलाचं थोडं प्रमाण जास्त घेतलंय म्हणून मी पाण्याचा वापर केलेला नाही। फक्त आपण वाफेवरच हे डाळ मिरचू शिजून घेणार आहोत। तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत, झाकण काढून बघूयात। तर पहा मस्त आपली ही डाळ मिरचू अगदी वाफेवरच शिजलेली आहे, बघू शकता। इथे मी आता गॅस बंद केलेला आहे। काय मस्त झालेली आहे बघू शकता। कमी मसाले कमी साहित्य वापरून अशाही भाज्या बनवता येतात। कधी कधी करून खायला काय हरकत आहे। हेल्दीही असतात आणि टेस्टीही असतात। मुलांनाही असे जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या भाज्या आवडतात खायला। पण तुम्हालाही कशी वाटली आजची आपली डाळ मिरचूची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।